नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चे कलम 94 ते कलम 102 वर. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधला एक खूप महत्वाचा कलम समजून घेणार आहोत. चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, समजा एखादा लेखी करार झालाय, मग नंतर फक्त बोलून त्या करारातले नियम बदलता येतील का, किंवा तो करार नाकारता येईल का? याच प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला कलम 94 मध्ये मिळतं. तर आज आपण बोलणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 94 बद्दल. हे कलम सर्वोत्तम पुराव्याचा नियम म्हणजे द बेस्ट एव्हिडन्स रूल म्हणून ओळखलं जातं. आणि हो, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी तर हे कलम खूपच महत्वाचं आहे. बरं, मग कायद्यात नेमकं काय म्हटलंय ते बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा एखादा करार किंवा मालमत्तेचा व्यवहार कागदावर उतरवला जातो, म्हणजे त्याचा लेखी दस्तऐवज बनवला जातो, तेव्हा त्या व्यवहाराच्या अटी सिद्ध करण्यासाठी तो लेखी दस्तऐवजच सगळ्यात मोठा पुरावा असतो. त्या कागदाला डावलून दुसरा कुठलाही तोंडी पुरावा कोर्ट ग्राह्य धरणार नाही. हे कलम नीट समजून घ्यायचं असेल तर त्याचे 3 मुख्य घटक आपल्याला बघावे लागतील. पहिले म्हणजे एखादा करार, अनुदान किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या अटी असायला हव्यात. दुसरं, या सगळ्या अटी दस्तऐवजाच्या स्वरूपात म्हणजे लेखी स्वरूपात आणलेल्या असाव्यात. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या अटी सिद्ध करण्यासाठी त्या दस्तऐवजाशिवाय दुसरा कोणताही तोंडी पुरावा दिला जाणार नाही. आता कोर्टामध्ये हा नियम नक्की कसा वापरला जातो ते या फ्लोचार्टमधून अगदी सोपं करून समजूया. बघा, सगळ्यात आधी कोर्ट काय तपासतं तर एखादा लेखी दस्तऐवज आहे का. उत्तर हो असेल आणि त्यातील अटींवरून वाद सुरू असेल तर कोर्ट फक्त आणि फक्त त्या दस्तऐवजालाच पुरावा मानेल. आणि मग काय, मग इतर कोणताही तोंडी पुरावा आपोआप बाजूला सारला जातो. इतकी सरळ आणि सोपी ही कलम 94ची प्रक्रिया आहे. चला हे आणखी सोपं करून समजून घेऊया एका प्रॅक्टिकल उदाहरणातून. आता हे उदाहरण बघा. समजा अ नावाच्या व्यक्तीने आपलं घर ब ला 50 लाख रुपयांना विकलं आणि त्यासाठी एक रीतसर नोंदणीकृत विक्री करार म्हणजे सेल डीड पण बनवला. आता काही दिवसांनी अ कोर्टात जाऊन सांगतो की ब ने त्याला तोंडी वचन दिलं होतं की तो वरून आणखी 5 लाख रुपये देईल. आता इथेच कलम 94 कामाला येतं. कोर्ट अचा हा तोंडी पुरावा अजिबात स्वीकारणार नाही. का? कारण त्या व्यवहाराच्या सगळ्या अटी लेखी दस्तऐवजात स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत आणि तोच अंतिम पुरावा मानला जाईल. या कलमाच्या मागे एक खूप जुनं आणि महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे, जे एका लॅटिन म्हणीतून समजतं. वर्बा वोलांट स्क्रिप्टा मानेंट. याचा सरळ अर्थ आहे, बोललेले शब्द हवेत विरून जातात पण लिहिलेले शब्द मात्र कायम टिकून राहतात. आणि म्हणूनच कायद्यामध्ये लेखी पुराव्याला इतकं महत्त्व आहे. कारण आपली आठवण आपल्याला दगा देऊ शकते, पण लिहिलेला कागद नाही. आता कोणत्याही कायद्याचा खरा अर्थ लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात. चला तर मग या कलमासंदर्भातला एक महत्त्वाचा निकाल बघूया. रूपकुमार विरुद्ध मोहन थेडाणी हा एक लँडमार्क केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कलम 94च्या नियमावर शिक्कामोर्तब केलं. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा नियम परिपूर्ण आहे. म्हणजे लेखी दस्तावेजात जे लिहिलंय त्याच्या विरोधात किंवा त्यात काही बदल करण्यासाठी किंवा काही नवीन गोष्ट जोडण्यासाठी तोंडी पुराव्याचा वापर अजिबात करता येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर तो कागदच स्वतः सगळं काही सांगतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही अगदी नवीन नियम नाहीये. जो जुना भारतीय पुरावा कायदा होता 1872चा, त्यामध्ये हेच तत्व कलम 92 मध्ये दिलेलं होतं. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये त्याला कलम 94 मध्ये जागा दिली आहे. म्हणजे कायद्याची मूळ भावना तीच ठेवण्यात आली आहे. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. कलम 94 मध्ये कुठल्याही शिक्षेबद्दल सांगितलेलं नाही. कारण हा काही गुन्हा नाहीये, तर हा फक्त पुरावा कसा तपासावा याचा एक नियम आहे. आणि हा नियम दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये लागू होतो. चला आता परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स बघूया. प्रिलिम्समध्ये कलम 94 आणि बेस्ट एव्हिडन्स रूलवर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो.
मेन्ससाठी एखादी केस स्टडी देऊन म्हणजे समस्या आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इंटरव्ह्यूमध्ये वर्बा वोलंट स्क्रिप्टा मानेंट या कायदेशीर म्हणीबद्दल आणि त्याच्या महत्त्वावर प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे या नियमाचे जे अपवाद आहेत ते सुद्धा अभ्यासणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मग आपण जे काही शिकलो त्याचे क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी ह्या 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिलं, कलम नंबर तो आहे 94. दुसरं, त्याची मूळ संकल्पना म्हणजे लेखी दस्तऐवज हाच सर्वोत्तम पुरावा आहे. आणि तिसरं, महत्त्वाचा खटला रूपकुमार विरुद्ध मोहन थेडानी. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या उत्तम तयारीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 95 यावर चर्चा करणार आहोत. हे कलम आपल्याला काय सांगतं तर जेव्हा एखादा करार, एखादं डॉक्युमेंट लिहून पक्क केलेलं असतं तेव्हा तोंडी बोलण्याला कायद्यात किती महत्त्व आहे हे आपल्याला यातून कळतं. चला तर मग हे सविस्तरपणे समजून घेऊया. चला, एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. जरा विचार करा की 2 माणसांमध्ये सगळं काही लेखी स्वरूपात ठरलेलं आहे. मग नंतर त्यांच्यातल्या तोंडी बोलण्याला कायद्याच्या दृष्टीने काही किंमत असते का, की तो लेखी दस्तऐवजच अंतिम मानला जातो? बरोबर, हाच तो गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कलम 95 मध्ये मिळतं. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी कलम 95चा मूळ नियम काय आहे ते समजून घेऊ. मग त्या नियमाचं विश्लेषण करू. त्यानंतर आपण हे बघू की असे कोणते अपवाद आहेत जिथे तोंडी पुरावा ग्राह्य धरला जातो. यासोबतच काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय पण अभ्यासणार आहोत आणि शेवटी परीक्षेसाठी एक फास्ट रिव्हिजन करू. चला तर मग सुरुवात करूया. कलम 95च्या मूळ तत्वापासून आपण सुरुवात करूया. हे तत्व आपल्याला सांगतं की कायद्यामध्ये लेखी दस्तावेजांना इतकं जास्त महत्त्व का दिलं जातं. तर बघा, कलम 95 अगदी स्पष्ट शब्दात सांगतं की एकदा का एखादा करार किंवा दस्तऐवज लेखी स्वरूपात अंतिम झाला की मग कोणताही तोंडी पुरावा त्या दस्तऐवजाच्या अटींना नाकारण्यासाठी, त्यात बदल करण्यासाठी, नवीन काहीतरी जोडण्यासाठी किंवा त्यातून काही कमी करण्यासाठी स्वीकारला जाणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जे लिहिलेलं आहे तेच अंतिम सत्य मानलं जाईल. आता आपण या नियमाचे आवश्यक घटक कोणते आहेत ते जरा सविस्तरपणे बघूया, म्हणजे आपल्याला त्याची व्याप्ती आणि मर्यादा दोन्ही गोष्टी अगदी स्पष्टपणे समजतील. या नियमामध्ये 4 शब्द खूप महत्त्वाचे आहेत जे आपण समजून घेतले पाहिजेत. पहिला आहे खंडन करणे, म्हणजे लेखी करारात जे लिहिलंय त्याच्या अगदी उलट काहीतरी सांगणं. दुसरा आहे बदल करणे, म्हणजे मूळ अटीपेक्षा वेगळीच अट तोंडी होती असं सांगणं. आणि तिसरा आहे भर घालणे किंवा कमी करणे, म्हणजे कराराची मूळ रचनाच बदलण्याचा प्रयत्न करणे. कायदा म्हणतो की तोंडी पुराव्याच्या आधारावर यापैकी काहीही करायला परवानगी नाहीये. अच्छा, मग कोर्ट हे कसं तपासतं? तर बघा, त्याची एक सोपी प्रक्रिया आहे. पहिलं, कोर्ट तपासतं की दोन्ही पक्षांमध्ये लेखी दस्तावेज आहे की नाही. दुसरं, हा नियम फक्त त्या दस्तावेजाशी संबंधित पक्षांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच लागू होतो. आणि तिसरं, जर या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या तर तोंडी पुराव्यावर आपोआप बंदी येते. हे समजून घेण्यासाठी एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा अ नावाच्या व्यक्तीने ब नावाच्या व्यक्तीला आपलं घर 50 लाखांना विकण्याचा एक लेखी करार केला. आता काही दिवसांनी अ कोर्टात जाऊन असं म्हणू शकत नाही की अहो, आमच्यात तर 55 लाखांचा तोंडी करार झाला होता. नाही, न्यायालय फक्त त्या 50 लाखांच्या लेखी करारालाच अंतिम मानेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदा कधीही एकतर्फी नसतो. न्यायाच्या दृष्टिकोनातून कलम 95 मध्ये काही अपवादसुद्धा दिलेले आहेत. चला, आता आपण बघूया की अशा कोणत्या विशेष परिस्थिती आहेत जिथे तोंडी पुरावा स्वीकारला जाऊ शकतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा अपवाद म्हणजे जर कुणी हे सिद्ध करू शकत असेल की तो लेखी करारच मुळात अवैध आहे, म्हणजे तो करार फसवणूक करून, धमकी देऊन किंवा बेकायदेशीरपणे बनवला गेला आहे. अशा अवैध दस्तऐवजाला कायदा संरक्षण देऊ शकत नाही. किंवा जर करार करणाऱ्या व्यक्तीमध्ये कायदेशीर क्षमताच नव्हती तर हे सिद्ध करण्यासाठी तोंडी पुरावा स्वीकारला जातो. याशिवाय अजून काही परिस्थिती आहेत, जसं की जर लेखी दस्तऐवजामध्ये एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर काहीच लिहिलेलं नसेल तर त्याबद्दल वेगळा तोंडी करार झाला होता हे सिद्ध करता येतं. किंवा समजा करारासाठी एखादी पूर्व अट होती, म्हणजे अशी अट जी पूर्ण झाल्यावरच करार लागू होणार होता, तर ती अट तोंडी होती हे दाखवता येतं. तसंच नंतर दोन्ही पक्षांनी मिळून तोंडी कराराने मूळ करार बदलला किंवा रद्द केला हे सुद्धा सिद्ध करता येतं. पण इथे एक अट आहे,
कायद्यानुसार त्या कराराची लेखी नोंदणी अनिवार्य नसावी. ठीक आहे, नियम आणि अपवाद तर आपण पाहिले, पण प्रत्यक्ष कोर्टात हे कसं लागू होतं, आपली न्यायालयं या कलमाचा अर्थ कसा लावतात आणि त्याचा वापर कसा करतात हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे खटले बघूया. एक खूप प्रसिद्ध कायदेशीर सूत्र आहे व्हेर्बा वोलॅन्ट स्क्रिप्टा मॅनेंट. याचा सोपा अर्थ आहे बोललेले शब्द उडून जातात पण लिहिलेले शब्द कायम राहतात. कलम 95चं संपूर्ण सार तुम्हाला याच एका वाक्यात मिळेल. हे सूत्र लेखी पुराव्याला सर्वोच्च स्थान देतं. याच तत्वाला रूपकुमार विरुद्ध मोहन थडानी या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उचलून धरलं. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की लेखी करारात ज्या अटी स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत त्यांना तोंडी पुराव्याने बदलता येणार नाही. या केसमध्ये मुख्य प्रश्न हा होता की एका नोंदणीकृत दस्तऐवजाला तोंडी पुराव्याने आव्हान देता येतं का. यावर कोर्टाने सर्वोत्तम पुरावा नियम म्हणजे बेस्ट एव्हिडन्स रूलचा आधार घेतला. हा नियम सांगतो की जेव्हा पुरावा दस्तऐवजाच्या स्वरूपात उपलब्ध असतो तेव्हा तोच दस्तऐवज कोर्टात सादर करणं हा सर्वोत्तम पुरावा असतो. त्यामुळे दस्तऐवज स्वतःच त्याच्या अटींचा अंतिम पुरावा आहे. आता आपण नियमाची बाजू पाहिली. आता अपवादाची बाजू समजून घेण्यासाठी गंगाबाई विरुद्ध छबूबाई हा खटला पाहूया. यात कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. जेव्हा मूळ दस्तऐवजाची वैधता संशयाच्या भोवऱ्यात असते तेव्हा तोंडी पुराव्यावरची बंदी लागू होत नाही. या केसमध्ये प्रश्न होता की एखादा करार फक्त दिखाव्यासाठी किंवा फसवणुकीसाठी केला गेला होता हे तोंडी पुराव्याने सिद्ध करता येतं का. आणि कोर्टाने उत्तर दिलं, होय, नक्कीच करता येतं. कोर्टाने स्पष्ट केलं की अपवादांचा उद्देशच अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये न्याय देणं आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायदा नेहमी नियम आणि अपवाद यांच्यामध्ये एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमामधून काय लक्षात ठेवायचं आहे, न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते पाहू. परीक्षेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये हीच तरतूद कलम 92 मध्ये होती. नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये आता ती कलम 95 मध्ये आहे. ही गोष्ट लक्षातच ठेवा, जुनं कलम 92 आणि नवीन कलम 95. हा बदल परीक्षेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर हे कलम काय करतं, हे लेखी करारांना एक प्रकारचं संरक्षण देतं, व्यावसायिक व्यवहारांमध्ये एक निश्चितता आणतं, खोट्या तोंडी दाव्यांना आळा घालतं आणि त्याचवेळी न्यायासाठी आवश्यक असलेली लवचिकतासुद्धा जपून ठेवतं. आता परीक्षेच्या टिप्स. प्रिलिम्समध्ये यावर थेट कलम क्रमांकावर किंवा मुख्य नियमावर प्रश्न येऊ शकतो किंवा अपवादांवर आधारित एखादं उदाहरण देऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेन्स परीक्षेसाठी यावर एक लहान टिप लिहायला येऊ शकते किंवा करारावर आधारित एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस सोडवायला सांगितली जाऊ शकते. त्यामुळे दोन्हीसाठी तयार रहा. चला तर जाता जाता एक पटकन उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम आहे 95 BSA 2023. 2. मूळ संकल्पना आहे की लेखी पुरावा अंतिम असतो, तोंडी पुरावा तो बदलू शकत नाही. आणि 3. मुख्य अपवाद म्हणजे फसवणूक किंवा चूक सिद्ध करण्यासाठी तोंडी पुरावा दिला जाऊ शकतो. आणि हेच या कलमाचं खरं सौंदर्य आहे. कलम 95 हा फक्त एक कोरडा नियम नाहीये. तो लेखी करारांना स्थिरता देतो आणि त्याचवेळी न्यायाची दारंसुद्धा उघडी ठेवतो. हेच वैशिष्ट्य या कलमाला भारतीय साक्ष कायद्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनवतं. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि अशाच विश्लेषणात्मक माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधली 2 खूप महत्त्वाची सेक्शन्स पाहणार आहोत. सेक्शन 96 आणि 97. लक्षात घ्या, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी या दोन्ही संकल्पना अगदी स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. आज आपण हे कसं समजून घेणार आहोत त्याचा एक रोडमॅप बघूया. सगळ्यात आधी आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचे काही बेसिक नियम पाहू. त्यानंतर आपण थेट सेक्शन 96 कडे वळू, म्हणजेच पेटेंट ॲम्बिग्युटी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग आपण सेक्शन 97 बघणार आहोत, जे स्पष्ट दस्तऐवजांबद्दल बोलतं. यानंतर या दोन्ही सेक्शन्सची आपण तुलना करू, जेणेकरून फरक अगदी पक्का लक्षात राहील. आणि हो, शेवटी परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजनसुद्धा करू. चला तर मग सुरुवात करूया. बघा, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा एक अगदी साधा सरळ नियम आहे की जे काही दस्तऐवजात लिहिलेलं आहे तेच अंतिम सत्य मानलं जातं. पण कधी विचार केलाय का की जेव्हा दस्तऐवजात वापरलेले शब्दच अस्पष्ट असतील, गोंधळात टाकणारे असतील, तेव्हा काय करायचं? आणि याच्या अगदी उलट, जर शब्द अगदी स्वच्छ, स्पष्ट असतील तर कोणी त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू शकतं का?
याच दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला मिळतात भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 96 आणि 97 मध्ये. ही दोन्ही कलम मिळून एक अशी फ्रेमवर्क तयार करतात जी ठरवते की कोर्टसमोर डॉक्युमेंट्सचा अर्थ कसा लावला जाईल आणि कोणत्या परिस्थितीत बाहेरचा पुरावा स्वीकारला जाईल आणि कोणत्या परिस्थितीत नाही. आता आपण पहिली परिस्थिती पाहूया. एक सदोष दस्तऐवज म्हणजे जेव्हा एखादा करार किंवा डॉक्युमेंट वाचल्याच आपल्याला कळतं की यात काहीतरी गडबड आहे, भाषा अस्पष्ट आहे, तेव्हा लागू होतं सेक्शन 96. याच गोष्टीला कायद्याच्या भाषेत पेटंट एम्बिग्युटी असं म्हणतात. कायद्यातली मूळ ओळ म्हणते when the language used in a document is ambiguous or defective on its face. म्हणजे कायदा इथे खूप स्पष्ट भूमिका घेतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा डॉक्युमेंटमधली भाषा उघडपणे समोरूनच सदोष किंवा संदिग्ध दिसते तेव्हा ती संदिग्धता दूर करण्यासाठी किंवा ती चूक सुधारण्यासाठी कोणताही वेगळा बाहेरचा पुरावा दिला जाऊ शकत नाही. आता या कलमात दोन महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला पेटंट एम्बिग्युटी. पेटंट म्हणजे काय तर जे उघड आहे, जे डॉक्युमेंट पाहता क्षणी दिसतं. आणि दुसरा शब्द आहे डिफेक्टिव्ह लँग्वेज म्हणजे अशी भाषा जी अपूर्ण आहे, संदिग्ध आहे किंवा ज्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा हेच कळत नाहीये. या कलमाच्या मागे जे तत्वज्ञान आहे ना ते एका लॅटिन मॅगझिनमध्ये अगदी छान बसतं. ॲम्बिग्युटास पॅटेन्स नुल्ला व्हेरिफिकेशन एस्ट. याचा अर्थ असा की जी संदिग्धता उघडपणे दिसते तिचं स्पष्टीकरण देऊन तिला सुधारता येत नाही. कायदा अशा डॉक्युमेंटला मदत करत नाही जो पक्षांनी स्वतःच चुकीचा बनवला आहे. आता हेच तत्व कोर्टात कसं लागू होतं ते बघूया. केशवलाल लल्लूभाई पटेल विरुद्ध लालभाई त्रिकुमलाला मिल्स लिमिटेड या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की पेटंट ॲम्बिग्युटी ही पक्षांच्याच निष्काळजीपणामुळे तयार होते आणि जर ती बाहेरच्या पुराव्याने दुरुस्त करायला परवानगी दिली तर याचा अर्थ कोर्टानेच एक नवीन करार लिहिल्यासारखा होईल आणि हे कायद्याला अजिबात मान्य नाही. बरं, आता आपण याच्या अगदी उलट परिस्थितीकडे जाऊया. म्हणजे एक परिपूर्ण दस्तऐवज. जेव्हा डॉक्युमेंटमधली भाषा एकदम स्पष्ट, निश्चित आणि निसंदिग्ध असते तेव्हा लागू होतं सेक्शन 97. हे कलम अशा स्पष्ट डॉक्युमेंट्सना संरक्षण देतं. सेक्शन 97ची मूळ भाषा आहे when the language of a document is clear and applies accurately to existing facts. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की जर डॉक्युमेंटमधली भाषा एकदम स्पष्ट असेल आणि ती अस्तित्वात असलेल्या फॅक्ट्सना तंतोतंत लागू होत असेल तर कोणीही हे सिद्ध करण्यासाठी पुरावा देऊ शकत नाही की नाही याचा अर्थ काहीतरी वेगळा होता. याचेही दोन मुख्य घटक आहेत. पहिला क्लिअर अँड अनएम्बिग्युअस लँग्वेज म्हणजे दस्तऐवजातले शब्द सरळ आणि निश्चित अर्थाचे असावेत. आणि दुसरा ॲक्युरेट ॲप्लिकेशन टू फॅक्ट्स म्हणजे डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलंय ते वास्तवाशी तंतोतंत जुळलं पाहिजे. या कलमाच्या तत्वाला एक लॅटिन मॅगझिन खूप छान सपोर्ट करते. एक्सप्रेसुम फासेट सेसारे टासितुम. याचा अर्थ आहे जे स्पष्टपणे लिहिलेलं आहे ते कोणत्याही लपलेल्या किंवा अप्रत्यक्ष अर्थाला जागा देत नाही. थोडक्यात जे लिहिलंय तेच अंतिम आहे. रूपकुमार विरुद्ध मोहन थेडाणी या महत्त्वाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेच तत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की एकदा पक्षांनी लेखी करारावर सही केली की त्यातील स्पष्ट अटींना तोंडी पुराव्याने बदलता किंवा खोडून काढता येत नाही. हे सेक्शन 97 किती कठोर आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर. सेक्शन 96 आणि 97 मध्ये नेमका काय फरक आहे? चला यांची थेट तुलना करूया म्हणजे या दोन्ही संकल्पना तुमच्या डोक्यात अगदी फिट बसतील. या टेबलकडे नीट लक्ष द्या. पहिला मुद्दा आहे भाषेचं स्वरूप. सेक्शन 99 मध्ये भाषा उघडपणे संदिग्ध आहे तर सेक्शन 97 मध्ये ती पूर्णपणे स्पष्ट आहे. दुसरा मुद्दा पुरावा. सेक्शन 99 बाहेरचा पुरावा नाकारतं कारण डॉक्युमेंट सदोष आहे तर सेक्शन 97 बाहेरचा पुरावा नाकारतं कारण डॉक्युमेंट परिपूर्ण आहे. तिसरा मुद्दा परिणाम. सेक्शन 99 मध्ये डॉक्युमेंट रद्द होऊ शकतं तर सेक्शन 97 मध्ये त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तत्व. सेक्शन 99 म्हणतं सदोष दस्तऐवजाला मदत नाही तर सेक्शन 97 म्हणतं स्पष्ट दस्तऐवजाला आव्हान नाही. थोडक्यात सांगायचं तर कायद्याचा हेतू एकदम स्पष्ट आहे. सेक्शन 96 हे पक्क करतं की सदोष डॉक्युमेंट्सना कोर्ट उगाचच दुरुस्त करत बसणार नाही आणि सेक्शन 97 हे पक्क करतं की स्पष्ट आणि परिपूर्ण डॉक्युमेंट्सना कोणी तोंडी पुराव्याने कमजोर करू शकणार नाही. ही दोन्ही कलमं मिळून दस्तऐवजी पुराव्याची सचोटी आणि निश्चितता टिकून ठेवतात. चला आता आपण या दोन्ही कलमांचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्व समजून घेऊया.
विशेषतः ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेलिम्स परीक्षेत तुम्हाला या कलमांवर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की पेटंट ॲम्बिग्युइटीबद्दल कोणतं कलम आहे. पण मेन्स परीक्षेत तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल, एक प्रॉब्लेम दिला जाईल आणि विचारलं जाईल की इथे सेक्शन 96 लागू होईल की 97. त्यामुळे या नियमांचा वापर कसा करायचा हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. चला 1 मिनिटात फटाफट रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. आपण बोलतोय कलम 96 आणि 97 भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल. 2. मूळ संकल्पना काय आहे? सेक्शन 96 म्हणजे सदोष डॉक्युमेंटसाठी पुरावा नाही आणि सेक्शन 97 म्हणजे स्पष्ट डॉक्युमेंटच्या विरोधात पुरावा नाही. आणि 3. परीक्षेसाठी याचं महत्त्व अतिशय उच्च आहे. ज्युडिशियरी, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांसाठी अशाच प्रकारच्या सखोल आणि स्पष्ट विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. धन्यवाद. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधले 2 खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे सेक्शन्स बघणार आहोत, सेक्शन 98 आणि 99. तुमच्या ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे सेक्शन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता विचार करा, तुमच्याकडे एक डॉक्युमेंट आहे आणि त्यातले शब्द एकदम क्लिअर आहेत, वाचायला सोपे आहेत, पण तरीही गोंधळ होऊ शकतो का? म्हणजे शब्द स्पष्ट असूनही कन्फ्युजन असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं आणि याच प्रश्नाचं उत्तरात आजच्या आपल्या विश्लेषणाचा सार दडलेले. तर कायद्याच्या भाषेत ह्याच प्रॉब्लेमला म्हणतात लेटेंट ॲम्बिग्विटी. म्हणजे काय तर सुप्त संदिग्धता. बघा, प्रॉब्लेम डॉक्युमेंटच्या शब्दांमध्ये नाहीये, तो बाहेरच्या परिस्थितीमुळे म्हणजे एक्सटर्नल फॅक्ट्समुळे तयार होतो. आणि नेमकी हीच समस्या सोडवण्यासाठी आपल्या भारतीय साक्ष अधिनियमामध्ये सेक्शन 98 आणि 99 दिलेले आहेत. चला मग सगळ्यात आधी बघूया सेक्शन 98. हे सेक्शन अशा सिच्युएशनबद्दल बोलतं जिथे डॉक्युमेंटमधले शब्द अगदी स्पष्ट असतात, पण जेव्हा आपण ते प्रत्यक्ष परिस्थितीला लागू करतो तेव्हा ते पूर्णपणे अर्थहीन म्हणजे मीनिंगलेस वाटायला लागतात. ओके, तर सेक्शन 98 कधी लागू होतं यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, डॉक्युमेंटची भाषा वरवर पाहता एकदम क्लिअर पाहिजे. दुसरी, हीच क्लिअर भाषा जेव्हा आपण फॅक्टशी जोडतो तेव्हा ती निरर्थक किंवा ॲब्झर्ड ठरते. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, अशा वेळी त्या शब्दांचा काहीतरी वेगळा खास अर्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी बाहेरचा पुरावा म्हणजे एक्स्ट्रिन्सिक एव्हिडन्स द्यायला कायदा परवानगी देतो. हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. समजा एका मृत्यूपत्रात लिहिलंय, मी माझा पांढरा घोडा माझ्या मुलाला देतो. आता जेव्हा तपास केला तेव्हा कळलं की त्या माणसाकडे पांढरा घोडा कधीच नव्हता, त्याच्याकडे काळा घोडा होता. पण गंमत म्हणजे सगळेजण त्या काळ्या घोड्याला प्रेमाने वाईटी म्हणायचे. आता बघा, डॉक्युमेंटमध्ये पांढरा घोडा शब्द स्पष्ट आहेत पण फॅक्ट्सशी जुळत नाहीयेत. मग अशावेळी त्या माणसाचा हेतू तो काळा घोडा देण्याचाच होता ज्याला वाईटी म्हणायचे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा देता येतो. हाच तर पॉवर आहे सेक्शन 98चा, शब्दांच्या मागचा खरा अर्थ शोधून काढायचा. बरं, सेक्शन 98 मध्ये शब्द अर्थहीन ठरत होते, पण विचार करा, जर शब्द अर्थहीन नसतील पण ते एकाच वेळी अनेक लोकांना किंवा वस्तूंना लागू होत असतील तर मग काय करायचं? तर याच कन्फ्युजनवर उपाय आहे सेक्शन 99. आता सेक्शन 99चे महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिलं, डॉक्युमेंटमधलं जे वर्णन आहे ते एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंना लागू होतंय. दुसरं, डॉक्युमेंट बनवणाऱ्याचा हेतू मात्र त्यापैकी फक्त एकालाच लागू करण्याचा होता. आणि तिसरं, इथे कोर्टाचं काम शब्दांचा अर्थ लावणं नाहीये तर त्या गोंधळातून योग्य व्यक्ती किंवा वस्तू ओळखणं आहे. हाच तो बेसिक फरक आहे सेक्शन 98 आणि 99 मध्ये. याचं पण एक सोपं उदाहरण घेऊ. समजा मृत्यूपत्रात लिहिलंय, मी दिल्लीतलं माझं घर माझा भाचा राम याला देतो. पण त्या व्यक्तीला राम नावाचे 2 भाचे असले तर आता प्रॉब्लेम झाला. भाचा राम हे शब्द दोघांनाही लागू होतात. मग घर नक्की कोणत्या रामला द्यायचं? तर हे ठरवण्यासाठी बाहेरचा पुरावा देता येतो, जसं की तो माणूस कोणत्या रामच्या जास्त जवळ होता, कोणाशी जास्त बोलायचा वगैरे. आता परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग, या दोन्ही सेक्शन्समधला फरक एका सोप्या ट्रिकने लक्षात ठेवूया. सेक्शन 98 म्हणजे कसा आहे, जणू काही चुकीचा पत्ता एकदम क्लिअर दिसतोय पण त्या पत्त्यावर काहीच मिळत नाहीये. मग इथे पुरावा कशासाठी द्यायचा? तो पत्ता समजून घेण्यासाठी. याउलट सेक्शन 99 म्हणजे सारख्या नावांचा गोंधळ, एकाच नावाचे 2 लोक आहेत. मग इथे पुरावा कशासाठी द्यायचा? योग्य व्यक्ती ओळखण्यासाठी. तर लक्षात ठेवा, एका ठिकाणी अर्थ शोधायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ओळख पटवायची आहे.
हा फरक खूप महत्वाचा आहे. या दोन्ही सेक्शन्सच्या मागे खूप महत्वाचं कायदेशीर सूत्र आहे. एक लॅटिन मॅक्झिम आहे, ॲम्बिग्विटस लॅटेन्स व्हेरिफिकारी पोटेस्ट. याचा एकदम सोपा अर्थ असा होतो की जी संदिग्धता किंवा जे कन्फ्युजन बाहेरच्या गोष्टींमुळे तयार झालंय ते बाहेरच्या पुराव्यानेच सोडवलं जाऊ शकतं. सोपं आहे नाही का? आणि याच तत्वाला सुप्रीम कोर्टाने रूपकुमार विरुद्ध मोहन थेदानी या एका महत्वाच्या केसमध्ये दुजोरा दिला आहे. कोर्टाने काय म्हटलं की अशा लेटेंट ॲम्बिग्विटीच्या काही खास केसेसमध्ये डॉक्युमेंटचा नेमका विषय काय आहे हे ठरवण्यासाठी आणि तो डॉक्युमेंट रद्द होऊ नये यासाठी बाहेरचा पुरावा द्यायला परवानगी आहे. यामुळे या सेक्शन्सला एक मजबूत कायदेशीर आधार मिळतो. आता येऊया परीक्षेच्या तयारीकडे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला एखादी सिच्युएशन देऊन विचारतील की इथे सेक्शन 98 लागेल की 99. त्यामुळे फरक ओळखता येणं महत्त्वाचं आहे. मेन्समध्ये या दोन्ही सेक्शन्सची तुलना करणारा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. आणि हो, लेटेंट ॲम्बिग्विटी किंवा सुप्त संदिग्धता यावर शॉर्ट नोट लिहायलाही येऊ शकते, तर त्याचीही तयारी ठेवा. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूयात. 3 गोष्टी लक्षात ठेवा. सेक्शन 99 म्हणजे काय? शब्द स्पष्ट पण अर्थहीन. सेक्शन 99 शब्द स्पष्ट पण अनेकांना लागू. आणि मूळ संकल्पना काय आहे? दोन्ही लेटेंट ॲम्बिग्विटीचे प्रकार आहेत. परीक्षेसाठी या दोन्हींमधला फरक पाठच करून टाका. खूप महत्वाचा आहे. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या अशा सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. चला आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधले 2 खूप महत्वाचे कलम समजून घेऊया. कलम 100 आणि कलम 101. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सबद्दलचे हे दोन्ही सेक्शन्स आहेत आणि खरं सांगायचं तर ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी हे खूपच महत्वाचे आहेत. समजा एखादं कायदेशीर डॉक्युमेंट आहे पण ते वाचताना गोंधळ होतोय. उदाहरणार्थ मृत्यूपत्रात लिहिलंय की माझी गाडी माझा पुतण्या रामला द्या, पण राम नावाचे 2 पुतणे आहेत. मग काय करायचं? अशाच प्रकारची संदिग्धता किंवा ॲम्बिग्युटी दूर करण्यासाठी कलम 100 आणि 101 बनवण्यात आले आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया कलम 100 पासून. हे कलम अशा सिच्युएशनबद्दल बोलतं जिथे डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले शब्द बाहेरच्या फॅक्ट्सशी किंवा तथ्यांशी जुळत नाहीत. यालाच आपण कायद्याच्या भाषेत लेटेंट ॲम्बिग्युटी असं म्हणतो. बरं, कायदा काय म्हणतो ते बघूया. सोप्या भाषेत सांगायचा तर याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटमधले शब्द 2 वेगवेगळ्या परिस्थितींना थोडे थोडे लागू होतात पण दोन्हीपैकी एकालाही पूर्णपणे लागू होत नाहीत, तेव्हा त्या लेखकाचा नक्की हेतू काय होता हे सिद्ध करण्यासाठी तोंडी पुरावा दिला जाऊ शकतो. आता कलम 100 लागू होण्यासाठी 3 मुख्य गोष्टी लागतात. त्या म्हणजे पहिलं, दुहेरी प्रयोज्यता म्हणजे ड्युअल ॲप्लिकेबिलिटी. दुसरं, अपूर्ण पत्रव्यवहार म्हणजे इनकम्प्लीट कॉरेस्पॉन्डन्स. आणि तिसरं, सुप्त संदिग्धता म्हणजेच लेटेंट ॲम्बिग्विटी. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा अ आणि ब मध्ये माझा पांढरा घोडा विकण्याचा करार झाला. पण गंमत अशी आहे की अ कडे एक पांढरा घोडा आहे आणि एक पांढरं तट्टू सुद्धा आहे. आता बघा, इथे डॉक्युमेंटमधले शब्द आणि बाहेरची वस्तुस्थिती पूर्णपणे जुळत नाहीये. हीच आहे ती लेटेंट ॲम्बिग्विटी. हे जे तत्व आहे ना, ते एका लॅटिन कायदेशीर सूत्रावर आधारित आहे. ते म्हणजे ॲम्बिग्विटास लॅटेन्स व्हेरिफिकारी पोटेस्ट. याचा सोपा अर्थ असा आहे की जी संदिग्धता लपलेली आहे किंवा सुप्त आहे ती तोंडी पुराव्याने स्पष्ट करता येते. या संदर्भात एक महत्त्वाचा खटला आहे रूपकुमार विरुद्ध मोहन थेदानी. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की डॉक्युमेंटमधली अशी सुप्त संदिग्धता दूर करण्यासाठी बाहेरचा पुरावा म्हणजे एक्स्ट्रिन्सिक एव्हिडन्स ग्राह्य धरला जाऊ शकतो. चला आता वळूया कलम 101 कडे. हे कलम भाषिक संदिग्धतेबद्दल म्हणजे लिंग्विस्टिक ॲम्बिग्विटीबद्दल आहे. इथे प्रॉब्लेम बाहेरच्या फॅक्ट्समध्ये नाही तर डॉक्युमेंटमध्ये वापरलेल्या शब्दांच्या अस्पष्टतेमध्ये आहे. हे कलम कोर्टाला पुरावा घेण्याची परवानगी देतं, विशेषतः जेव्हा डॉक्युमेंटमध्ये वाचता न येणारी अक्षरं, परदेशी किंवा जुने शब्द, काही तांत्रिक संज्ञा किंवा शॉर्ट फॉर्म्स वापरलेले असतात. या कलमाचे पण काही आवश्यक घटक आहेत, जसं की भाषेचं विशिष्ट स्वरूप म्हणजे ती तांत्रिक किंवा स्थानिक आहे का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पुरावा फक्त शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी दिला जातो, डॉक्युमेंटच्या अटी बदलण्यासाठी नाही. याच्या मागे सुद्धा एक कायदेशीर सूत्र आहे, वर्बा इंटेन्सिओनी डेबेंट इन सर्व्हेरे. याचा सरळ अर्थ आहे की शब्दांचा अर्थ लावताना नेहमी लेखकाचा मूळ हेतू काय होता हेच पाहिलं पाहिजे. आणि यावर S
शक्तिवेल विरुद्ध एम वेणुगोपाल पिल्लई हा एक महत्त्वाचा खटला आहे. यात कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की दस्तऐवजातील तांत्रिक शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पुराव्याची मदत घेतली जाऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, या दोन्ही कलमांमधला नेमका फरक काय आहे? परीक्षेमध्ये यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे यावर विशेष लक्ष देऊया. थोडक्यात सांगायचं तर फरक अगदी सोपा आहे. कलम 100 हे फॅक्ट्सच्या विसंगतीबद्दल आहे, ज्याला आपण लेटेंट ॲम्बिग्विटी म्हणतो, आणि कलम 101 हे डॉक्युमेंटमधल्या शब्दांच्या अस्पष्टतेबद्दल आहे, ज्याला आपण लिंग्विस्टिक ॲम्बिग्विटी म्हणतो. ठीक आहे, आता परीक्षेच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे आणि जुन्या कायद्याच्या तुलनेत नवीन कायद्यात काय बदल झाले आहेत ते पटकन बघूया. हे लक्षात ठेवा की या ज्या तरतुदी आहेत त्या आधी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 96 आणि 97 मध्ये होत्या. आता नवीन कायद्यात म्हणजेच BSA मध्ये त्यांची जागा कलम 100 आणि 101 ने घेतली आहे. ज्युडिशरीच्या मुख्य परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा असा थेट प्रश्न येऊ शकतो, किंवा मग प्रिलिम्समध्ये यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तयारी पक्की ठेवा. चला तर मग आपण जे काही शिकलो त्याची एक छोटी आणि जलद उजळणी करूया. उजळणीसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम 100 हे तथ्यांशी संबंधित आहे, म्हणजे सुप्त संदिग्धता. दुसरा, कलम 101 हे शब्दांशी संबंधित आहे, म्हणजे भाषिक संदिग्धता. आणि तिसरं, या दोन्ही कलमांचा उद्देश एकच आहे, लेखकाचा खरा हेतू शोधणं. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अधिक माहितीपूर्ण कंटेंटसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या 2 खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कलमांवर बोलणार आहोत. कलम 102 आणि 103. आता ही दोन्ही कलमं तोंडी पुराव्याला लेखी पुराव्यापासून वगळण्याच्या नियमांशी संबंधित आहेत. आणि हो, तुमच्या ज्युडिशियरी आणि APO परीक्षांसाठी तर ही कलमं खूपच महत्त्वाची आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्यासमोर उभा राहतो तो हा आहे की एखादा तोंडी पुरावा म्हणजे ओरल एव्हिडन्स हा लेखी डॉक्युमेंटला चॅलेंज करू शकतो का? आता बघा, भारतीय साक्ष अधिनियमाचा जो चॅप्टर 6 आहे तो साधारणपणे तोंडी पुराव्याला मनाई करतो. तो म्हणतो की लेखी पुरावाच श्रेष्ठ आहे. पण कायद्यात नेहमीच पण आणि परंतु असतात, बरोबर? तर आज आपण याच नियमाचे 2 महत्त्वाचे अपवाद बघणार आहोत. कोणते? कलम 102 आणि कलम 103. चला तर मग एक एक करून समजून घेऊया. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या अपवादाने, जो आहे कलम 102. आता हे कलम कशाबद्दल आहे? तर हे आहे तिसऱ्या पक्षाच्या म्हणजे थर्ड पार्टीच्या हक्कांचं संरक्षण करण्याबद्दल. विचार करा, अशी सिच्युएशन जिथे 2 लोकांमध्ये एक लेखी करार झालाय, पण त्याचा परिणाम मात्र एका तिसऱ्याच व्यक्तीवर होतोय जी त्या कराराचा भागच नाहीये. अशा वेळी हे कलम पिक्चरमध्ये येतं. चला आता बघूया की बेअर ॲक्टमध्ये नेमकं काय म्हटलंय. कायदा म्हणतो की जे व्यक्ती दस्तऐवजाचे पक्षकार नाहीत ते दस्तऐवजाच्या अटींमध्ये बदल करणाऱ्या समकालीन कराराचं तथ्य सिद्ध करण्यासाठी पुरावा देऊ शकतात. थोडं क्लिष्ट वाटतंय ना? काही हरकत नाही, आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. याचा सरळ अर्थ असा आहे की जनरली तर तोंडी पुरावा लेखी कराराला चॅलेंज करू शकत नाही, हे आपल्याला माहितीये. पण कलम 102 म्हणतं की जर 2 लोकांमधल्या लेखी करारामुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हक्कांवर गदायत असेल तर ती तिसरी व्यक्ती, लक्षात घ्या, ती तिसरी व्यक्ती एक वेगळा तोंडी करार होता हे सिद्ध करून त्या लेखी कराराला आव्हान देऊ शकते. इंटरेस्टिंग आहे ना? बरं, आता हे कलम लागू होण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. आपण त्यांना या कलमाचे आवश्यक घटक म्हणू शकतो. चला एक एक करून पाहू. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिसऱ्या पक्षाचा सहभाग. म्हणजे काय? तर जो कोणी पुरावा देतोय तो त्या डॉक्युमेंटचा पार्टी नसावा, तो एक बाहेरचा माणूस असायला हवा. दुसरं, समकालीन करार. याचा अर्थ जो तोंडी करार सिद्ध करायचा आहे तो लेखी करार झाला त्याच वेळी अस्तित्वात असायला हवा. तिसरं, अटींमध्ये बदल. म्हणजे या तोंडी करारामुळे लेखी कराराच्या टर्म्स अँड कंडिशन्स बदलल्या पाहिजेत. आणि चौथी अट, या सगळ्याचा गाभा आहे, ती म्हणजे त्या करारामुळे तिसऱ्या पक्षाच्या हक्कांवर परिणाम झाला पाहिजे. हे 4 घटक पूर्ण झाले तरच कलम 102 लागू होतं. आता या कलमामागे खूप सुंदर कायदेशीर तत्व आहे, एक लीगल मॅक्झिम आहे. ते आहे
रेस इंटर ॲलिओस ॲक्टा अल्टेरी नोसरे नॉन डेबिट. आता हे लॅटिन आहे, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ होतो की 2 लोकांमध्ये झालेल्या व्यवहारांमुळे तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान होता कामा नये. आणि आपलं कलम 102 बरोबर याच तत्वावर काम करतं. ते तिसऱ्या पक्षावर होणाऱ्या अन्यायाला थांबवतं. आणि हो, हे फक्त पुस्तकात लिहिलेलं तत्व नाहीये. आपल्या न्यायालयांनी अनेक महत्त्वाच्या निकालांमध्ये याला दुजोरा दिला आहे. उदाहरणार्थ, रूपकुमार विरुद्ध मोहन थेडाणी या केसमध्ये कोर्टानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की तोंडी पुरावा नाकारण्याचा जो नियम आहे ना, तो फक्त त्या डॉक्युमेंटच्या पार्टीजनास लागू होतो, सगळ्यांना नाही. आणि याच्याच पुढे जाऊन बाई हिरादेवी विरुद्ध ऑफिशियल असाइनी या केसमध्ये तर कोर्टानं ठामपणे सांगितलं की जे थर्ड पार्टी आहेत आणि ज्यांच्या हक्कांवर परिणाम होतोय ते नक्कीच तोंडी पुरावा सादर करू शकतात. त्यामुळे हे तत्व कोर्टात सिद्ध झालेलं आहे. चला तर मग कलम 102 आपल्याला आता व्यवस्थित कळलंय. आता आपण वळूया दुसऱ्या अपवादाकडे, जो आहे कलम 103. आता हे कलम खूपच स्पेसिफिक आहे. हे खास करून मृत्यूपत्रांसाठी म्हणजे विल्ससाठी बनवलं गेलंय आणि याला कायद्याच्या भाषेत सेव्हिंग क्लॉज असंही म्हणतात. का म्हणतात ते आपण पुढे बघूच. तर हे कलम काय म्हणतं ते अगदी स्पष्टपणे सांगतं की या चॅप्टरमधली कुठलीही गोष्ट मृत्यूपत्रांचा अर्थ लावण्याशी संबंधित असलेल्या इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या तरतुदींवर परिणाम करणार नाही. याचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणजे जेव्हा विषय मृत्यूपत्राचा म्हणजेच विलचा येतो तेव्हा आपण भारतीय साक्ष अधिनियमाचे जनरल नियम बाजूला ठेवतो आणि फक्त इंडियन सक्सेशन ॲक्टमधल्या खास तरतुदींना प्राधान्य देतो. सोप्या भाषेत विलसाठी त्याचा स्वतःचा स्पेशल कायदा आहे आणि तोच लागू होईल. बरं, आता ह्या कलमाचेही काही की पॉइंट्स आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला म्हणजे याची ॲप्लिकेबिलिटी फक्त आणि फक्त विल्स म्हणजेच मृत्यूपत्रांपुरतीच मर्यादित आहे. दुसरं, याचं स्वरूप एका सेव्हिंग क्लॉजसारखं आहे, म्हणजे ते इंडियन सक्सेशन ॲक्टला वाचवण्याचं काम करतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यातून विशेष कायदा श्रेष्ठ ठरतो हे तत्व सिद्ध होतं. म्हणजे जेव्हा एक जनरल कायदा आणि एक स्पेशल कायदा यांच्यात संघर्ष निर्माण होतो तेव्हा नेहमी स्पेशल कायदाच जिंकतो. इथे सक्सेशन ॲक्ट हा स्पेशल कायदा आहे. आणि हे जे मी आत्ता सांगितलं की स्पेशल कायदा श्रेष्ठ असतो, यालाच सपोर्ट करणारं एक अजून कायदेशीर सूत्र आहे. ते म्हणजे जनरेलिया स्पेशॅलिबस नॉन डेरोगंट. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जनरल गोष्टी स्पेशल गोष्टींना ओव्हरराईड करू शकत नाहीत किंवा सामान्य कायदा विशेष कायद्यावर मात करत नाही. कलम 103 नेमकं हेच करतं. ते हे पक्कं करतं की विलसाठी बनवलेला जो स्पेशल कायदा आहे म्हणजे इंडियन सक्सेशन ॲक्ट, तो पुराव्याच्या जनरल कायद्यापेक्षा म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमापेक्षा नेहमीच वरचढ राहील. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नवनीत लाल विरुद्ध गोकुळ ही केस. ह्या केसमध्ये कोर्टाने कलम 103च्या तत्वाला परत एकदा अधोरेखित केलं. कोर्टाने अगदी ठामपणे सांगितलं की जेव्हा एखाद्या मृत्यूपत्राचा अर्थ लावायचा असतो तेव्हा त्यासाठीचे नियम हे फक्त आणि फक्त सक्सेशन ॲक्टनुसारच ठरवले जातील, पुराव्याच्या सामान्य नियमानुसार नाही. म्हणजे पुन्हा एकदा स्पेशल लॉ श्रेष्ठ ठरतो. ओके, तर आपण कलम 102 आणि 103 दोन्ही समजून घेतले. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, विशेषतः तुमच्या मेन्स परीक्षेसाठी. तो म्हणजे या दोन्ही कलमांमधला फरक. यावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आता जो भाग आपण डिस्कस करणार आहोत तो खूप काळजीपूर्वक ऐका. चला, आपण या तक्त्याच्या मदतीने या दोघांमधला फरक समजून घेऊ. बघा, पहिला मुद्दा आहे त्यांचं स्वरूप किंवा नेचर. कलम 102 हे एक अपवाद आहे, म्हणजे एक्सेप्शन आहे. कशाला? तर तोंडी पुरावा नाकारण्याच्या जनरल नियमाला. याउलट कलम 103 हे एक सेव्हिंग क्लॉज आहे. ते एका दुसऱ्या कायद्याला वाचवतं. दुसरा फरक आहे ते कोणाला लागू होतं. कलम 102 हे तिसऱ्या पक्षांना म्हणजे थर्ड पार्टीजना लागू होतं, तर कलम 103 हे फक्त आणि फक्त मृत्यूपत्रांना म्हणजे विल्सना लागू होतं. तिसरा मुद्दा, उद्देश. कलम 102चा हेतू आहे तिसऱ्या पक्षाच्या हक्कांचं संरक्षण करणं, तर कलम 103चा हेतू आहे एका विशेष कायद्याचं संरक्षण करणं, जो आहे सक्सेशन ॲक्ट. आणि शेवटचा मुद्दा, तत्व. कलम 102 हे न्याय आणि लवचिकता सुनिश्चित करतं, तर कलम 103 हे विशेष कायद्याचं श्रेष्ठत्व हे तत्व स्थापित करतं. पाहिलंत किती स्पष्ट फरक आहे दोघांमध्ये? ठीक आहे, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता फायनली परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या टिप्स आणि एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून हे सगळं तुमच्या डोक्यात पक्क बसेल.
आता परीक्षेची तयारी करताना ह्या गोष्टी लक्षातच ठेवा. प्रिलिम्समध्ये बघा तुम्हाला थेट सेक्शन नंबर आणि त्याचा उद्देश यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा मग आपण ज्या 2 लीगल मॅगझिम्स पाहिल्या त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता राहिला प्रश्न मेन्सचा. तर मेन्समध्ये तुम्हाला कलम 102 किंवा 103 वर शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, किंवा सगळ्यात जास्त शक्यता आहे ती म्हणजे या दोन्ही कलमांमधला फरक स्पष्ट करा असा प्रश्न येण्याची. आणि हो, प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न तर विचारले जाऊ शकतात, जिथे तुम्हाला एक केस स्टडी दिली जाईल, ज्यात एक थर्ड पार्टी असेल किंवा एखादं मृत्यूपत्र असेल. चला तर मग जाता जाता एक सुपर क्विक रिव्हिजन. फक्त की पॉइंट्स लक्षात ठेवा. कलम 102 म्हणजे काय? तर थर्ड पार्टीज तोंडी पुराव्याने डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकतात. झालं. कलम 103 म्हणजे काय? तर मृत्यूपत्रांसाठी असलेला स्पेशल कायदा म्हणजे सक्सेशन ॲक्ट हा श्रेष्ठ राहील. बस. आणि या सगळ्यामागचा मूळ विचार काय आहे? तर पुराव्याचे जे कडक नियम आहेत आणि जे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे यांच्यात एक बॅलन्स साधणं. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. ज्युडिशरी, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांसाठी अशाच प्रकारची सखोल आणि सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.